ऑफसेटच्या ट्रॅव्हल्स झाला लवकर फेसर करून शतक गेले सिंगलला प्राधान्य दुसरीसाठी कॉल गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमधलं चांगलं तालमेल राहिलं मनोज होता मात्र जर विचार केला तर एक मोठा फटका आला त्यानंतर मात्र आपण जर त्याला पाहिलं तर स्ट्रायकिंगला थांबला दोन धावा आले 200 मध्ये 16 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला स्कोरबोर्ड मात्र सिंगल डबलच्या मदतीने संघ पुढे चालला गोलंदाज यावेळी बायचा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आडवणार फेकणार तोपर्यंत जर पाहिलं तर रनआउटच्या खतरा परंतु 2 धावा कंप्लीट तिसरीसाठी कॉल आणि मिसअंडरस्टँडिंग पाहता आपण तिसरी धाव देखील सोडली जाते चौथीचा प्रयत्न आणि डेफिनेटली ह्या 4 धावा म्हणजे नशिबाचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो गुड रनिंग बिटवीन द विकेट रनचा विचार केला तर अवघ्या पहिल्या षटकापासून तो धावतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती लोकांचा विचार केला तर आता धावा जाऊन पोहोचल्या 20 या आकड्यावर संघ जाऊन पोहोचला प्रगतीपथावरती जर विचार केला धाव संख्येत जर चांगली धाव संख्या मात्र आकार घेतली वरल्या संघाचा विचार केला तर टॉस मात्र जिंकला नवदे संघाला त्यानंतर आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आणि फलंदाजी करत असताना मात्र आतापर्यंत एक फटका मोठा आला मात्र त्यानंतर देखील जर आपण पाहिलं तर गोलंदाजीचं वर्चस्व आतापर्यंत दाखवण्या गोलंदाजाने कधी बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला मात्र पायसर अद्यापही बराचसा खेळ बाकी आहे कोणताही जर विचार केला तर इथनं मात्र अंदाज बांधता येणार नाहीये की कोणता संघ या ठिकाणी जर या ठिकाणी चांगला वर्चस्व दाखवत असताना दिसेल पायसातील गोलंदाज गणेशला पाहताय याआधी हा फटका सुधारा साला स्कोर नंबर 9च्या डोक्यावरनं हॅलो 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 तुझा आवाज येतोय मला इकडे रागा तुमची कधी तिथं नाही पिन काय ही बस समोरची हॅलो हॅलो रेड आलं दोन्ही रेड आला हॅलो बंद करून चालू कर हॅलो हॅलो Bluetooth mode. हॅलो 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 हॅलो
Bluetooth mode. आता चालू झाला. हॅलो 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 हॅलो. तिथं ते आउटलेट लेवलच येत नाही बघ. मोबाईल चालू. हॅलो 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 तिथे साऊंडला काय तर झालंय. हा साऊंड आला काहीतरी. आता हलावलाय का? हॅलो इथं काहीच नाही ऑपरेट करत. झाला रे 3 ओव्हरला. किती? प्रेक्षक तरी बघणार आहे. बडबड तर पाहताय आपण ज्ञानेश्वर यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्यानंतर यावेळी मात्र पाहायचा फटका मारला निश्चितच लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत गणेश त्या ठिकाणी मात्र चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न मात्र डेफिनेटली चुकीचं कलेक्शन पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी मात्र बघता बघता आपण या ठिकाणी मात्र या 4 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहताय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट 4 धावा पंचांचा इशारा येतो 4 धावेचा आणि या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर यावेळी गोलंदाज होतो पण ज्ञानेश्वर यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती चांगली कामगिरी राहिली मात्र क्षेत्ररक्षण यावेळी मात्र साथ देत नाहीयेत समोर यावेळी फलंदाज असेल वर्णे टीमचा आनंदला पाहता आपण यावेळी पायाच्या विषयामध्ये पुन्हा एकदा फटका मारला आहे लॉंग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या ठिकाणी अडवला जातोय चेंडू आणि फक्त सिंगलला प्राधान्य दिलं सिंगलच्या मदतीने आपण पाहता संघ पुढे सरकला आणि संघाची धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचली टोटल 41 धावा धावपटलावरती वेरी गोलंदाज आपण पाहता ज्ञानेश्वर समोर यावेळी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत जर मोठे फटके त्यांनी त्याच्या बाट मात्र आपल्या संघासाठी मारले गेलेत तोच यावेळी मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मात्र आपण पाहता चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि यावेळी 4 षटकांची मॅच यावेळी मात्र विषयमध्ये फटका मारला इसके क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या लगेच चेंडूला अडवत होता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज पास झाला आनंदच्या पारीचा अंत आणि या ठिकाणी आपण पाहता दुसरा झटका यावेळी मात्र वर्ण टीमला लागत असताना आनंद यावेळी मात्र इट इज अ वाईट बॉल वाईटच्या मदतीने अतिरिक्त धावेची भर यावेळी मात्र पाहायला मिळते आपल्याला पहिलीच मॅच आपल्या भेटीला आपण जर अनुभवता मधनं चेंडू समाप्त झालेत आतापर्यंत 5 शेवटचा एक बॉल शिल्लक आहे बघायचं यावेळी गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती पाहताय आपण या ठिकाणी मात्र आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉयड आणि फलंदाज या ठिकाणी रवीच्या पारीचा अंत गेल्या पावली यावेळी मात्र घरच्या दिशेने परततोय
4 षटकं यावेळी मात्र समाप्त झालीत. आता जर पाहिलं तर 4 षटकांच्या खेळानंतर टोटलचा विचार केला तर 44 धावा धावपटलावर लागल्यात. आता येणारे 24 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल ती म्हणजेच नॉर्वे टीमला. तर पाहता मात्र सेट केलं गेलं आणि निश्चितच आपण पाहता येणारे 24 चेंडू 45 धावांची गरज असेल ती म्हणजेच नॉर्वे टीमला. तर जा नॉर्वे संघ आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायला घ्यायचं वर्णे संघ. तर पाहता सलामी जोडी मैदानामध्ये चालली आहे. करण आणि गणेश जोडी मैदानामध्ये ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच करण ऑन स्ट्राईक अँड गणेश. यावेळी पाहता आपण वर्णे टीमचा पहिला गोलंदाज असेल P1चा गोलंदाज विलास यावेळी वर्णे टीमचा. येणारे 24 चेंडू आणि गरज असेल आता कंपल्सरी 45 धावांची. बघायचं कोणता संघ या ठिकाणी मात्र कोणत्या संघावरती मात करतो हे बघायचं. पहिला बॉल यावेळी मात्र गोलंदाज विलास बॉलिंग आनंद यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतं. बघायचं यावेळी पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र पहिल्याच बॉलवरती फटका चाललाय स्क्वेअरलेग बाउंड्रीच्या पलीकडे. हा दमदार स्ट्रोक चेंडू सीमा यावेळी मात्र चौकार. Bluetooth mode. हॅलो
बघायचं यावेळी मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि गोलंदाज पाहता आपण आनंदला पहिल्या बॉलवरती चौकारानंतर काय घडतं. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला यावेळी मात्र पाठवला. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर चौकार आला. त्यानंतर यावेळी या चेंडूवरती षटकार म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती धावपटला जाऊन पोहोचल्या 2 अंकामध्ये 10 या आकड्यावरती आतापर्यंत नॉटोदिस टीम चांगली केली राहिली. आतापर्यंत 45 धावेचा पाठला करायचा. 10 धावा आल्या तर गरज असेल ती म्हणजेच निश्चितच 24 चेंडू 45ची गरज होती. तर येणारे 22 चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणं 35 धाव्यांची गरज या वेळेसाठी म्हणजेच नळोदे टीमला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर आपण पाहता या ठिकाणी मात्र षटकार देखील आला. 2 चेंडूमध्ये चांगली केली राहिली फलंदाज आपण पाहता. यावेळी नळोदे टीमचा करंजच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. आनंदला पाहता बॉल अँड स्ट्राईकवरती कुठेतरी थोडंसं बॅकफुटवरती त्याला जाताना पाहता आपण. यावेळी होम ग्राउंडवरती थोडंसं बॅकफुट. यावेळी मात्र लोअर फुटा चेंडू निघून चालला. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 45 धावांचं टार्गेट ठिकाणी मात्र सेट केलं गेलं होतं. निश्चितच 10 धावा धावपटल्यावरती आल्यात. बघायचं अद्याप हे गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडू हवा त्या सापला रचला फलंदाज. यावेळी मात्र बाद होईल. मोठा गडी धमुचाच राहिला. करंट बॅक टू द डगआउट. म्हणजे त्याच चांगली फलंदाजी राहिली. करंजच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर मोठे फटके आले. त्यानंतर मात्र टीमची सुरुवात मात्र चांगल्या फटक्याने केली. त्यानंतर मात्र फटका फसला आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलं. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आणि 4थ्या चेंडूवरती विकेटचं बदल झालं. म्हणजे अद्याप पिवनच्या षटकाचा विचार केला तर अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं यावेळी निश्चितच गोलंदाज अद्यापही सामना कोणत्याही बाजूला झुकला नाही आहे. कारण की 45 धावा बनवायच्या होत्या. त्याच्यामध्ये 10 धावा कन्वर्ट झाल्यात. नौका फलंदाज मैदानामध्ये चाला शिवाजी. यावेळी मात्र डावखोऱ्या हाताचा यावेळी शिवाजीला आपण पाहता. यावेळी मात्र 5चा फटका चांगला आहे. चेंडू निघून चालला आहे. गोळीच्या बेगानं ऑफ साईडला फटका. चेंडू सी मारेच्या पलीकडे शिवाजी. Bluetooth mode. भरपूर ऐकलंय मात्र पाहायचंय. यावेळी शिवाजीला आपण पाहता ऑन स्ट्राईकला पहिल्या बॉलवरती चौकार आला. टोटलचा विचार केला 5 चेंडू समाप्त 14 धावा धावपटलावर जाऊन पोहोचल्यात. गोलंदाज शेवटचा बॉल. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये त्या शेपमध्ये फटका मारायचा होता. आणि या ठिकाणी मात्र पंचांचा सिग्नल आला. पिवनचा षटक या ठिकाणी समाप्त झाला. यावेळी पाहता आपण गोलंदाज नौका मैदानामध्ये वर्णे टीमचा दीपक यावेळी मात्र पाहता होम ग्राउंडवरती वर्णे टीम जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना 44 धावा बनवल्या. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी 45 धावांचं आव्हान ठेवलं नळोदे टीमकडं. आणि त्यांचाच विचार केला तर पहिलं षटक समोर झालं. 14 धावा आपण पहिल्या षटकामध्ये आल्यात. पहिला बॉल. यावेळी
मोठा फटका मारण्याच्या नादात आपण पाहिला तर जरूर क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून यावेळी मात्र चेंडूला अडवलं जातं. उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला आतापर्यंत. एक गडी बाद 15 या आकड्यावरती यावेळी नळोदे संघ. गोलंदाज यावेळी आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती दीपकला आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या नादात आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र बॅट बॉलचा नीटचा संपर्क झाला नाही आहे. त्या ठिकाणी मात्र फक्त सिंगल आली आहे. पुन्हा एकदा तयार डावकर त्याचा फलंदाज समोर असेल यावेळी नर्द टीमचा शिवाजी वनडाऊनसाठी म्हणजेच 3ऱ्या क्रमांकावरती त्याला पाठवलं गेलं. बघायचं यावेळी निश्चितच चेंडू हवा त्या यावेळी मात्र चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जेवढी उंची तेवढी लांबी चेंडूला पाहायला मिळाली. चेंडू सीमा आयुष्या पलीकडे चालला. लॉंग स्टॉप षटकार आणि 6च्या मदतीनं आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 21 धावा धावपटलावरती लागल्यात. 21 धावा धावपटलावरती लागल्यात. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. फलंदाज आपण जर पाहिलं तर शिवायच्या बॅटमधनं आतापर्यंत चौकार आणि षटकार म्हणजेच मोठे फटके येत आहेत. टोटल धावा 21 धावपटलावर जाऊन पोहोचल्या. 45 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे नळोदे संघ. आणि गोलंदाज यावेळी मात्र पाहताय दीपकला. यावेळी मात्र बॅटचे लेडिंग चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि बघता बघता या ठिकाणी मात्र दुसरा विकेटचं पतन नळोदे टीमला. हा दुसरा झटका बसतोय आणि पाहता आपण शिवाजी बॅक टू द डगआउट. दुसरा झटका यावेळी नळोदे टीमला लागतोय. पहिलं षटक फेकलं गोलंदाज आपण पाहिलं तर आनंदचा विचार केला तर त्याला देखील 14 धावा खर्च केल्या. गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. मात्र पाहता आपण दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती वरणे टीमचा दीपकला पाहता मोठे फटके आले शिवायच्या बॅटमधनं परंतु या ठिकाणी शिकार झाला तो म्हणजेच यावेळी दीपकचा. चेंडू झाले समाप्त या षटकातील आतापर्यंत 3 म्हणजे अद्यापही 3 चेंडू बाकी आहेत. बघायचं वरणे संघ या ठिकाणी मात्र नळोदे संघावरती मात करेल का. धावा डिफेन्स होतील का. 45 धावा डिफेन्स करायचे आहेत आणि मात्र आपण पाहता टार्गेट सेट केलं ते म्हणजेच वरणे टीमनं. आणि निश्चितच या ठिकाणी मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळी मैदानामध्ये चालला नळोदे टीमचा नौका फलंदाज गणेश वाघमारे आणि नॉन स्ट्राईक फलंदाज आपण पाहता गणेश आणि गणेश दोन्ही गणेशची जोडी आपण पाहायला मिळते. नळोदे टीमची ही जोडी यावेळी मात्र धावा कन्वर्ट होतील का. 45 धाब्यांचा आकडा यावेळी मात्र वेधायचा बघायचा. यावेळी मात्र चेंडू निघून चालला गोळीच्या वेगानं गुड रनिंग. आता जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी यावेळी मात्र गोलंदाज आपण पाहता दीपकच्या माध्यमातून चेंडू झाले समाप्त आतापर्यंत 4. चेंडू समाप्त झालेत. बघायचं यावेळी गोलंदाज दीपकला पाहता यावेळी थोडासा अट्रॅक्टर चेंडू होता. उचली थोडी कमी होती आणि त्या ठिकाणी मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली. चेंडू समाप्त यावेळी पाहता आपण 5 बॉल समाप्त झालेत. कोणत्याही प्रकारचा जर विचार केला तर मोठा फटका आला आहे दुसऱ्या चेंडूवरती. मात्र त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली. विकेटचं पतन बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट यावेळी गोलंदाजानं फेकलेत. पाहायचं यावेळी पुन्हा एकदा शेवटचा बॉल आहे. गणेश यावेळी मात्र चेंडू पॅडवरती आदळला आहे आणि या ठिकाणी विकेटचं पतन. गणेश बॅक टू द डगआउट. नळोदे टीमला बसतो 3रा धक्का. मोठे फटके मारायच्या नादामध्ये आपण पाहतो तर विकेट सॅक्रिफाईस करताय आणि या ठिकाणी मात्र नळोदे टीमला 3रा धक्का लागतो. तब्बल जर आपण पाहिलं तर 45 धावेचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत षटकं समाप्त झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावेचा विचार केला तर टोटल धावा धावपटलावरती जाऊन पोहोचल्यात. त्या म्हणजेच 21 धावा म्हणजे अद्यापही गरज असेल ती म्हणजे 24 धाव्यांची. तर 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2.00ची सरासरी राखावी लागेल. ते म्हणजेच नळोदे टीमला
तर 5 यावेळी मात्र 2 षटकामध्ये बनवायच्या 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. यावेळी गोलंदाज आपण पाहता वरणे टीमचा विलास यावेळी आला. तिसरा ट्रम्प कार्ड असेल हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर पहिलं षटक आणि सांघिक कोट्या दिले. तिसरं षटक आपण पाहता 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. आणि समोर यावेळी फलंदाज आपण पाहता गणेश. नॉन स्ट्राईक एंड पाहता दिलीपला पहिला बॉल. या ठिकाणी मात्र डेफिनेटली नो चेंडू. यावेळी मात्र नो चेंडू असेल. डेफिनेटली फ्री देखील असेल या चेंडूवरती. आता बघायचा फ्रेडचा चेंडू आहे. यावेळी मात्र 5 स्क्वेअरच्या दिशेमध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे. यावेळी मात्र घाई केली जाते या फलंदाजाकडनं. थांबवलं जातं दिलीपच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. फ्रेडचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता, मात्र त्या ठिकाणी तसं घडलं नाही आहे आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आहे. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला विलासचा तर एक चेंडू समाप्त झाला. पाचव्या वेळी समोर फलंदाज असेल गणेश. विलास यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहता आपण. एक चेंडू झाला समाप्त. यावेळी मात्र ऑफ साईडला बॅटचा फेस खोलायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक होते तिकडे, परंतु पाहायचं आहे डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निघून चाललेत. धावपटलावरती आपण जर पाहिलं तर टोटल धावपटलावर जाऊन पोहोचल्या आतापर्यंत 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. निवडते संघ 45 धावा बनवायच्या होत्या, मात्र पाहायचं आहे यावेळी चेंडू हवा त्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक धावत आहेत. त्या ठिकाणी मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट यावेळी मात्र पाहायला मिळतं आणि 2 धावेच्या मदतीनं यावेळी संघ जाऊन पोहोचला 24 आकड्यावरती. अद्याप मॅच बॅलन्स आहे. कोणता संघ जिंकणार अद्यापही सांगता येत नाही आहे, कारण की दोन्ही संघाच्या बाजूने मात्र काटेरी झुंज दिली जाते. निश्चितच आपण पाहता यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू झाले समाप्त. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू झालेत. बघायचं यावेळी डॉट बॉलची समाप्ती झाली. गुड चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुड लाईन स्पॉटचा चेंडू होता, निघून चालला. थोडासा ऑफ साईड चेस्ट आपण पाहिली तर यावेळी सोडली आहे, परंतु चेंडू सुरेख आहे. त्या ठिकाणी मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 4 चेंडू समाप्त झालेत. गोलंदाज तयार. यावेळी मात्र पाहायचं आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉयड आणि फलंदाज आपण पाहता या ठिकाणी गणेश व्यापारीचा अंत. हा 4था धक्का यावेळी मात्र पाहायला मिळतो. नॉर्थ टीमला बसतो आणि 4थी सफलता यावेळी मात्र वरने टीमला लागते. टोटलचा विचार केला धावपटलावरती आतापर्यंत जाऊन पोहोचला ते म्हणजे 24. आता गरज असेल ती म्हणजे 7 चेंडू आणि कंपल्सरी 21 धावांची गरज नॉर्थ टीमला. अद्याप 20 धावांची गरज असेल निश्चितच. या ठिकाणी मात्र 3 षटकं समाप्त झाल्या. 21 धावेची गरज आहे. 24 धावपटलावर लागेल. अद्याप ही 21 धावेची गरज. 6 चेंडू 21 धावेची गरज यावेळी असेल, ते म्हणजेच नवडा टीमला.
बघायचा हवेली गोलंदाज आपण पाहता वारणे टीमचा दीपक बॉलिंग ट्रॅकवरती आला. या ठिकाणी आपण पाहता आता 6 चेंडूंनी गरज असेल ती म्हणजेच 21 धाब्यांची. आता मोठे फटके मारावे लागतील. जे P1चं षटक आपण पाहताना पहिलं षटक जे P1चं असतं ते हाणामारीचं षटक असतं, परंतु कुठेतरी या ठिकाणी महागडं फेकलं ते गोलंदाजानं, परंतु त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आणि पाहायचा हवेली शेवटचा गोलंदाज दीपक पवार हवेली बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता. समोर हवेली जर विचार केला फलंदाज असेल तो म्हणजेच दिलीप आणि नॉन स्ट्रायकन सुमितला पाहता. यावेळी बघायचं 6 चेंडू 21 धाब्यांची गरज आहे. यावेळी मात्र चेंडू हवा चालला आणि आमच्या समालोचक कक्षाला यावेळी मात्र सलामी दिली. चेंडू सीमा रेषा पलीकडे येतो. हा दमदार स्ट्रोक दीपक पवारच्या गोलंदाजीवरती यावेळी मात्र मात केली आणि हा मोठा स्ट्रोक यावेळी मात्र दिलीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. 6च्या मदतीने टोटल स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचला यावेळी नडोबे टीमचा 30 या आकड्यावरती. बघायचं 21 धावा बनवायचे होते. आता गरज असेल ती म्हणजे 15 धावेची. 5 चेंडू 15ची गरज आहे. यावेळी मात्र चेंडू हवा त्या, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नादात आपण पाहिलं तर विकेटचं पतन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज यावेळी दिलीपच्या पारीचा अंत हा मोठा विकेट यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहता नवोदय टीमला यावेळी मात्र 5वा झटका लागतो. बघायचं आता गरज असेल ती म्हणजेच येणारे 4 चेंडू 15 धावेची गरज आहे कंपल्सरी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं. आता 4 चेंडू गरज आहे ते म्हणजेच कंपल्सरी या ठिकाणी 15 धावेची. सगळं पुन्हा एकदा मॅच खेळ्या पाहता आपण नौका फलंदाज मैदानामध्ये पांडुरंगीन झाला. एक अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये चाललेत. बघायचे 4 चेंडू 15ची गरज. यावेळी मात्र बॅट बॉलचा यावेळी संपर्क झाला, चेंडू चालला. यावेळी मात्र सी महाराष्ट्र पलीकडे पण बाउन्स चौकार आलाय आणि 4च्या मदतीने आपण पाहता यावेळी संघ जाऊन पोहोचला 34 आकड्यावरती. आता समीकरण राहिले होणार 3 चेंडू आणि कंपल्सरी 11 धावेची गरज. 3 चेंडू 11 धावेची गरज. 5 हवेली. मी म्हटल्याप्रमाणे अनुभवाची शिदोरी आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. यावेळी मात्र फेकून दिलं चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळाला. यावेळी मात्र ऑफ साईडला आणि चेंडू चाललाय. यावेळी लॉंग ऑफ रिसनच्या डोक्यावरनं यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सी मारेच्या पलीकडे षटकार. 6च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तर टोटल 40. आता गरज असेल ती म्हणजेच 5 धाव्यांची. चेंडू बाकेत आपण पाहतो अद्याप 2 चेंडू 5 धावेची गरज. सामना अद्यापही भरपूर सारा बॅलन्स आहे. कोणत्या संघाच्या बाजूने एका चेंडू डावला तर प्रेशर निर्माण होईल यावेळी मात्र नर्मदा टीमवरती. यावेळी चेंडू हवा त्या मात्र पाहायचं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र सिंगल कंप्लीट झाली. दुसरीसाठी कॉल केला आणि 2 धावा कंप्लीट. आता बघायचं कंपल्सरी आपण जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 42 धावा धावपटलावरती लागल्यात. बघता आपण या ठिकाणी झेल होता मात्र जीवदान दिलं फलंदाज यावेळी पांडुरंग यांना, ज्यांना आतापर्यंत जर पाहिलं तर 1 चौकार आणि षटकार मारला. 3ऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका मारला होता परंतु त्या ठिकाणी झेल सोडला. बघायचं यावेळी जर पाहिलं तर निश्चितच शेवटचा 1 बॉल आणि 3 धावेची गरज. या चेंडूवरती काय घडतंय अद्याप मॅच बॅलन्स आहे मित्रांनो. यावेळी बघायचा 1 चेंडू 3ची गरज. गोलंदाज दीपक यादव दोन्ही बाजूनं आपण पाहता अनुभवाची शिदोरी. निश्चितच यावेळी मात्र चेंडू आता झेल होईल का त्या ठिकाणी मात्र 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी कॉल, तिसरीचा प्रयत्न होईल का आणि डेफिनेटली या ठिकाणी सामना जिंकतोय तो म्हणजेच वर्णे संघ. बनवायच्या होत्या कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम.
निश्चितच शेवटच्या शेंडूपर्यंत आपण सामना पाहिला तर वरणे संघ या ठिकाणी मात्र जरूर चांगला सामना राहिला. शेवटच्या बॉलपर्यंत झुंज दिली आणि इथं मात्र व्हेरी व्हेरी हार्ड लक नवोदय संघ आणि विश ऑल द बेस्ट. इथनं मात्र आपण पाहता होम ग्राउंडवरती वर्ण 11 वर्ण संघ नेक्स्ट मॅच आपला भेटीला येते.